नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी राधिका जाधव. आपण पाहत आहात राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज. संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येचे प्रकरण अजून ताजं असतानाच नागपूर ग्रामीणला हादरवणारी आणखी एक रक्तरंजित घटना समोर आली आहे. खापरखेडा परिसरात ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील यांची चाकूने सपासप वार करत निर्घुण हत्या करण्यात आली आहे. ही केवळ व्यक्तिगत शत्रुत्वाची नाही, तर राजकीय आणि व्यावसायिक वैरातून जन्मलेली क्रूरता आहे आणि त्यामुळेच या घटनेचं रूप राजकीय आंदोलनात आणि पक्षीय संघर्षात परावर्तित झालं आहे. मृतक अतुल पाटील हे भाजपचे पदाधिकारी किशोर चौधरी यांचे निकटवर्तीय आणि आरोपी हिमांशु कुंभलकर काँग्रेस नेते सुनील केदार यांचे समर्थक, सरपंच विष्णू कोकडे यांचा साथीदार. त्यामुळे भाजपने थेट काँग्रेसवर आरोप करत आंदोलनाचा हल्लाबोल केला. घटनेच्या पार्श्वभूमीवर पिपळा परिसर तणावग्रस्त, पोलिसांनी शीघ्र कृती दल तैनात केला आहे आणि आता मागणी आहे फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची. पोलिसांची मुखबिरी करतोस या संशयावरून हिमांशूने अतुल पाटील यांना फोन करून रात्री बोलवलं. दुचाकीवरून दोघं पिपळा येथील कार वॉशिंग सेंटरला गेले. तेथे हिमांशूने धारदार चाकूने गळा, छाती, मांडीवर 6-7 वेळा वार केले. त्यावरही न थांबता डोक्यावर दगडाने मारून अतुल यांचा खून केला. हत्या केल्यानंतर हिमांशूने स्वतः सावनेरच्या ग्रामीण रुग्णालयात जाऊन कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि सकाळी सरपंच विष्णू कोकडे यालाही अटक केली. कोकडे यांनीच हिमांशूला चिथावल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. सध्या सर्वत्र एकच मागणी आहे, गुन्हेगार कोणत्याही पक्षाचा असो, शिक्षा फक्त मृत्यू दंडाचीच हवी. राजकारणाच्या रक्तरंजित वळणांवरून गाव पातळीवर काय होतंय हे आपण पाहतच आहोत. आता प्रश्न असा आहे की यामागचं राजकीय आश्रय कोण देतो आणि कायदेशीर मार्गाने खरोखरच न्याय मिळणार का? मी राधिका जाधव. पाहत रहा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज, जिथं बातमी असते केवळ ब्रेकिंग साठी नाही, तर प्रश्न विचारण्यासाठीही.